आज मी बनवणार आहे इडली फ्राय। कधी कधी काय होतं, सांबार आणि चटणी दोन्ही संपून जाते आणि इडल्या शिल्लक उरतात। मग अशा वेळी इडली काय करायची हा प्रश्न पडतो। तर अतिशय टेस्टी अशी इडली फ्राय आपण बनवणार आहोत। इडली फ्राय मुलांना खूप आवडते। अशा प्रकारे जर इडली फ्राय तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही आवर्जून इडली शिल्लक ठेवाल। करायला अतिशय सोपी आणि अतिशय टेस्टी अशी इडली फ्रायची रेसिपी आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण इडल्या अशा कट करून घेतल्या। जास्त जाड पीसेस न करता पातळ पीसेस कट करायचे आहेत। इडली कट करून साईडला ठेवते। आता आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। हे पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून रेडी आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये ऍड केलं एक मोठा चमचा तूप। तुपातच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तुपामध्ये बनवलेली इडली फ्राय अप्रतिम लागते। तूप गरम झालं आहे। आता याच्यामध्ये ऍड केली एक चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली की ऍड केला कांदा। हा कांदा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 2 मिनिट परतल्यानंतर माझा कांदा छान फ्राय झाला आहे। आता याच्यामध्ये ऍड करूया टोमॅटो। टोमॅटो ही 2 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि नंतर 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो चांगलं सॉफ्ट होईल। टोमॅटो पण छान भाजला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये ऍड करूया मसाले। अर्धा चमचा हळद, 1 चमचा सांबार मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर। मसाले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतले। मिनिटभरच मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत, नाहीतर करपण्याची शक्यता असते। आता ऍड करूया कट केलेले इडलीचे पीसेस। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। ऍड करूया चवीपुरतं मीठ। झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घेतली। आता ऍड करूया कट केलेली कोथिंबीर। मिक्स करूया आणि गरम गरम सर्व करूया। अशा प्रकारे आपली इडली फ्राय रेडी आहे। एकदा करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।